येऊ शिवलाल भाऊ पाय तुम्ही गाडी कुकडी गेली साहेबाची तर संत्या गेला पोहत मागं गाडीच्या. हो लय जोराने नेली गाडी गाडी. हो म्हणजे आज लोक नाही पाहिली इतक्या स्पीडमध्ये गाडी होती गावात मी. तर म्हणलं फक्त मी काय म्हणतो तुम्ही आता तिथं सकाळपासून दिवसभर आता चमचा फिरून राहिले. हा काही म्हणजे आहे ना नाही तर बस हा हो खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा बारा ना असं नाही झालं पाहिजे. हा फालतूचं खोदा बाळा निघला शिवा काहीच नाही सापडायचं. हा 100% गंजीत आहे ना माल. अरे भावा म्हणा जरा कोणी असेल ना तिथं फालतू आपल्या गावात जर का वार्ता पोचली सर सत्यानाश होईन ना मग. हेच तर आम्ही आता किती राजा म्हणजे हिशोबानं काम घेऊन राहिलो. दोघं भाऊ ते गंजीच नाही सोडून राहिले. हो 101% याच्यात माल आहे. आणि अजूनही आत्ता तुला काय सांगा आता ऐक तू फक्त त्याने किती आयडिया लढवल्या एकापेक्षा एक हुशार आहे म्हणलं दोघे भाऊ. कशी काय कोणती आयडिया कोणती लढवली म्हणलं. पण आयडिया कोणती सांगतं का शिवल्या म्हणजे काय केलं काय त्यानं. ते काय केलं हो आम्ही जेवढं नाटक केलं ना हो बबनराव गेले बा बॅटरी आणायला असं तसं त्यानं त्याच्यावरून पत्ता टाकलं. त्यानं काय केलं एक जण गेला घरी मसाल्याचं सामान हे ते आणलं सगळं घुगऱ्याचं. आणि आम्हाला दिला आता इथं गंजापाशी बसून. आणि एक जण गौऱ्या जमा करून राहिला वावरातले आणि कट्टेच्या कट्टे गाड्यात आणून टाकून राहिला. आणि एक जण गेला आता पाणी आणायला वामण्या. तर म्हणलं हे बरोबर आता काय करणार आहे माहिती आहे का तुले. आम्हाला इथून लवकर रवाना करून देणार आहे. आणि नंतर हे गंजी खोलली त्यातले 2 कट्टे याच्या संग मग टाकून घराकडे निघणार आहे ते पाहिजे तू आता. हो असं आम्हाला 100% डाऊट आहे. म्हणूनच ते कट्टे जमा करून राहिले गौऱ्याचे. अरे बापा म्हणजे समजा बैलबंडी घेऊन आले ते नाही रातची असं 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 म्हणजे रातच्या गौऱ्या जमा करू राहिला ते. नाही 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 100% तुमचं म्हणणं काही चुकीचं नाही बरोबर आहेच त्याच्यात माल मग. हो ते गौऱ्याच्या संग मग ते 2 कट्टे लांबवणार आहे आता. बरोबर आहे रे बा बरोबर आहे पाहता बरोबर हिशोबाने करा म्हणलं. अरे हिशोबानं म्हणजे पाहिन तू आम्ही का सोपे आहो का मग धरून राहू ना आम्ही बिरामपूरचे मग कधी लाभू सोबत त्यातल्या त्या विशेष नाही. हो आता आम्ही काय करणार आहोत आम्ही प्लॅन रचलेला आता. हो याईनं इथून फक्त आम्हाला रवाना करावं आम्ही पुढे जाऊन गाडी घेऊन थांबतो गेल्याचं नाटक करतो. यायला गंजी उकलू देतो आणि हे याच्यातनी कट्टे भरले रस्त्यानं गाडी बैल घेऊन निघाले की डायरेक्ट आडवेच होते त्याच्या. होय ना तिथं फ्री स्टाईल लगायची मारामाऱ्या बिलकुल रट्टावर रट्टा. यायचे कट्टे घेऊनच पळतो आम्ही. विशेष नाही फक्त यायला काढू दे आणि हे घुगऱ्या खाल्ल्या की बरोबर कार्यक्रम करतो आम्ही. फक्त तू आता लवकर पोलीस लोक कुकडे गेले एवढं पाहून येईन आम्हाला फोन करा. तेव्हा त्याचा कट्ट भरला आता देवमण्याचं युराला इकडे. अरे चला ना देवमन भाऊ का रातच्यानं गौऱ्या जमा करता बस झाले ना बा 5-6 कट्टे. ठेव लवकर ठेव आम्हाला लवकर फोन करतो म्हणलं थोड्या वेळा ना. ओके काय माणसाला द्या काय रातभर का कामच करता का रातची बी दिवसाची हो का गौऱ्या सकाळी आपल्या जमा नसता करते आले बसले आपले बसा इथं मस्त चुलीपशी. हो ना राजा तुमचा भाऊ अजून आला नाही पाणी घेऊन बसा. काय करता बा तुम्हाला नाही माहित घरचा लय नांदा सुरू आहे ना ते बैरमले जावं लागते. तर तिकडे आता रोडगे गिडगे करायला मग गौऱ्या सापडते नाही सापड म्हणून आता कसं चांगले 7-8 कट्टे जमा करून टाकले. आता तुमच्या तुरीच्या घुगऱ्या शिजवून चालू आहे. म्हणलं चला बा आपण रिकाम आहोत बसा याचं तिच्या वावरातल्या पाबर आता उभ्या 7-8 कट्टे झाले ना. आता एवढं बस कट्ट घेतो भरून आणि बस झालं मग तोपर्यंत मग आपल्या शिजून जाते मग. बाबा म्हणजे बैरमची तयारी चालू वाटते नाही. हो काही चालले मग काही चालले म्हणलं. आपल्या रविवारची तयारी आहे. आता तिथपर्यंत आपली तुरे काढणं होऊन जाते मोकळे होऊन जाते मग रविवारी चालले आपले 2-4 दिवस तिकडे. बाबा चालले तुम्ही नाही. हो ना आम्हाला राजा जावं लागते आता. हो ना आमचं बी जरा असं चालूच आहे विचार. रविवाराकडे आमचा बी विचारच आहे. हो पाहू ना आता काय होते तर पुढच्या भविष्य काय आहे काय नाही. बरं ठीक आहे हो या तुम्ही लवकर तेवढं कट्ट भरा आणि पटकन आता कसं आम्हाला रवाना करा. हो जा लागणार ना बा आम्ही कुठं आता बसा. बस आता याच्यात काय 5-50 गौऱ्या पाहिजेत तेवढ्या टाकल्या की भरलं की बस तोपर्यंत येतेच मा भाऊ इथंच आहे ती आला समजा पाणी घेऊन आलोच मी 2 मिनिटात. गेला वाटते नाही पामलं कधी लावायची. हो किती चला खायचं दोघे भाऊ. आता या गौऱ्याच्या याच्यातले 2 कट्टे पैशाची नोटाची घेऊन आता घरी निघणार आहे अर्ध्या घंट्या. आपल्या घुगऱ्या खाल्ल्या की बस तयारीतच आहे ती. म्हणलंच ना म्या म्हणलंच ना तुम्हाला मला वाचच येते ना बा मग हो 100% या गंजीत माल आहेच. मला पहिल्यांदाच वाटे पाहिल्या बरोबर मुंशीराम तिथं उभा होता ना तरीच मला डाऊट आला की याच्यात काहीतरी आहेच. तर 100% बरोबर निघाला का नाही. बस आता आहे बा 1 करोडच्या गंजीपाशी आपण बसू ना एवढे भाग्यवान आपण लोक आहो. तर म्हणतो याचं आपलं सफल झालं पाहिजे काम म्हणून म्हणतो यायले रस्त्यात अडून यायचे कट्टे घेऊन पाहिजे आपल्याला. तेच मला तोंड गिंड बांधायचे गाडी तिकडे बाजून ठेवायची यायची गाडी अडवायची आले वाचोरं घेऊन पाहिले. असं आपल्याला चांगला फंडा लढवायचा आहे. मस्त घुगऱ्या खायचा लय काही खाऊ नका म्हणजे पैसा झाला पाहिजे आपल्याला. तेच म्हणलं आता येते त्याचा भाऊ आणि पुढचं आता नियोजन करून टाकू आपण. ते आता फोन काही येते याचा काशाचा ती समजते काय आले पोलिस काय आले काय नाही. आता समजणार आहे काय काय नाही तर कोणा लवना घेऊन दारू गिरू काढली असं धाड घे टाकायला आले असं. हे काय तर जाऊ तिकडे त्याचं काही करणे लागत आपलं पाप पहिले. पोलिसाची गाडी काय धोरण पळत गेली गावात नाही आपल्या तुला दिसली नाही का इथून गेले का मला गाडी आम्ही का वावरात जाता रस्त्यावर वापस आला मग काय झागायला चाललो होतो काय झालं काय नाही बा बरोबर पळत आलो आम्ही. आता नाही आपो हो तिकडे ते रोयानं तूर खाल्ली चालते पण इकडे गाडी काय आली पोलिसाची ते पाहिले याचं काय माणसा राजा आत्ताच गेली तू झुई जप्पत गेली. हो आता मी आलं कुठं गेली कुठं नाही. आता मला शिवलाल भाऊचा फोन चालू होता माया. हो काय त्याची गाडी बंद पडेल आहे रस्त्यावर मोठे परेशान झाले ते बबनराव ते कंदील आबाजी त्याचा फोन होता. हो काय गेली असं इकडे कोणाची तर हो मी म्हणून राहिलो बा काय गेली काय नाही मला माहित नाही.
चाल ना मग पाहू ना ते कुठं गेली आणि काय गेली आता काय झालं गावात आपल्याला माहित नाही. चल लवकर पाहून घेऊ कुठं गेली तर. चला बरं हो ना मला तर अर्जंट आहे पाहिलं हो चल चल हो, चला चला इकडे खायला लागली सोडून तिथं आसपासच गौरी यायचा इकडे खायला हो ना एवढ्याच दादा मी फक्त जरासं कसं आहे तुम्हाला बोलात होतं 2 मिनिटं हो तुम्ही तिकडे पाणी आणायला गेले आणि बसले तिकडे वाटच पोरा लोक येता काही येता तर काही वांदा नाही आपण लय अंदर ते टाकेला कट्टी आहे पुरी गंजी खोलल्याशिवाय काही बजेटच नाही तर मी काय म्हणतो आता आपल्याला लवकर यायले हो रवाना करावं लागते बरं हो जास्त टाइमपास करायला पुरत नाही सटकन आपल्या गाडी बैलाची 2 कट्टे आपले अंदर घातले की आपल्या गौऱ्या संघ रवाना घराकडे फक्त आता यायला घुगऱ्या खाऊ घालणं आहे हो इथून रवाना करणं आहे ते बबन्या नालायक कोणाचा उशिरा आला आणि त्याच्यानं सर आपला आज दिवस अडून पडला नाही तर आता लोक का आपण घराकडे गेलो असतो पण तरी काही अजून काही वाया गेलं नाही आपलं काम हो बस जमते आपलं आता हो फक्त म्हणलं घरी नेऊन मग कुठं ठेवतो कुठं हो नाही घरी धाड पळावं काही सांगतात नाही बरं हो तुझ्या सोबती गिफ्टी काय म्हणे काही फोन आलता का द्यायचा त्यांना दुपारी दुसऱ्या नंबरवरून फोन केला त्याने मला गंजीवर बसलो होतो तर ते म्हणे लवकरात लवकर घराकडे जाऊ द्या म्हणे आणि तुमच्या घरी ठेवायचं म्हणे ते मा घरी ठेवा नाही जरा धोका आहे तर म्हणलं तुमच्या घरी काही करून हो बरोबर आपल्या हिशोबाने ठेवा लागेल ते बरोबर आपल्या माघारी नाही का हो चालते ना मग पण पाहिजे बा हो मला कमीत कमी 10 लाख देता बरं हो तुम्ही आता इतकी घेऊन राहिले तर काही नको दादा तुले 10 लाख देतो म्हणजे देतो आम्ही 3 जण 30 घेतो 30 90 आणि 10 तुले मग हो टेन्शन घेऊ नको त्या साहेबाले मला आता फक्त आपले माल पोचला की फोन करणार आहे की बा हो दुसऱ्या नंबरवर की माल आता बरोबर पोचलेला आहे ठिकाणावर नंतर मग वाटण्या करू तेच म्हणलं बा सटकन पटकन वाटण्या करून घे त्या सिक्युरिटी गार्डनची त्या साहेबाची लवकर पैसे देऊन दे आपले आपण घेऊन घे सटकन मग असं वैरमले 8 दिवस रवाना म्हणजे टेन्शनचं कामच नाही कुठं ठेवायचे काय ठेवायचे त्याचं आपण आता घरी गेल्यावर पाहू मग चल मग लवकर यायला आता घुगऱ्या खाऊ घालून चटकन हकालून देऊ लय लगाची इथं रंगून राहिले मगापासून दुपारपासून परेशान करून लावून आहे ना चल बरं मग तुम्ही पुढे मी आलोच आता हो कट्ट उचललं की तुमच्या मागस सटकन पटकन रवाना मग गाडी जुतली की निघाले घराकडे चला मग आता हो गंजी खोल नाही आपल्याला अजून चला साहेब इथं काय थांबली म्हणलं गाडी डायरेक्ट शिवलाच्या घरापाशी लावली असते ना डायरेक्ट बिलकुल गेले की अंदर तपासणी सुरू नाही ना मग तर सर गाव जमा होती तर गाडी काऊन आली पाटण्या का तिकडे असे पाट आहेत ना कुकडे गेली म्हणून आता इथं गाडी असली की त्याला माहीत नाही आपण कुठं चाललो काय गेलो तर आता आपण जाऊ देवदास सनसनीच्या घरी पहिले हो त्याला घेऊन मग जायचं पहिले शिवलालच्या घरी हो 100% शिवलालच्या घरीच माल असला पाहिजे नाहीच असला तर 100% त्या आपलं याची इथं हो कनिल बुडा हो हे दोघं मोरके आहेत आणि ते 2 त्याची अटारणी आहेत 100% पहिले या दोघाच्या घरात झडती घ्यायची नंतर त्या दोघाची हो चला लवकर फटकन देवदास सनसनीला घेऊ हाताशी आणि तिथं चालली जाऊ हो वारान टाकवला की बिलकुल तपासण्या सुरू अरे बाबा ते तिथे उभी आहे चला चला पाहा लागून काय तो अरे बाबा गाडी पैसे कोणीच नाही म्हणाले का हो ना साहेब लोक कुकडे गेले कोणाच्या घरी गेले म्हणा काही समजायला मार्ग नाही का हॅलो हॅलो हा बोला ना काकीनाथ भाऊ काय बोला म्हणलं बोला अरे काय संत्या कुठे दिसली गाडी कुठे आहे म्हणलं पोलीस लोक कुकडे गेले कोणाच्या घरी गेले काय म्हटलं त्या गाडी इथं उभी आहे बा हो ते लखलकीचं घर नाही का तिथं ओला तर झालाय ते हो बस तिथं म्हणलं गाडी उभी केली आणि तिथून पोलीस कोणाच्या घरी गेले काय म्हटलं हो इथं कोणीच नाही तसं हो का तिथं कोणीच नाही का कोणाच्या इथे गेले म्हणाले का बरं पाय बरं तू इकडे तिकडे थांबल जरा हो आम्ही थांबल तिकडे आम्ही त्या कधीला पाहिजे चक्की पैसे उभ्या हो ठीक आहे ठेव मग बरं पाहतो ना हो कुठं पाहतो चालूच मी आता हो कुकडे गेले पाहतो हो ठीक आहे ठेवा मग चल बरं चल काशी इकडे इकडे हो इकडे गेले असेल का या मोठ्या रस्त्यावर गेले काय चल बरं त्या चक्कीच्या इकडून गडबड आहे नाही अनुभव अरे काय आहे म्हणलं अरे जिमल भाऊ काय म्हणलं कुठे चालले काय बोल राहिले काय नाही बा ते गावात पोलीस आले माहित आहे का नाही म्हणलं गाडी आली ना आपल्या गावात दिसली का तुम्हाला इकून गेली का हो राजा आता हे दही देऊ राहिलो होतो ते अशी जोऱ्यानं झुपकून गेली गाडी हो ते सध्या मागून पळत गेलं तर माझ्या गाडीच्या तेच म्हणलं गाडी कुकडी गेली काय गेली हो काय प्रकरण घडलं काही गावात नाही काही काय साठी आले म्हणलं पोलीस काही अंदाज आहे का म्हणलं नाही भाने काही नाही मला माहिती आहे हो झाबरूला भेटायला 100% काऊन की ते बँक लूट प्रकरण झालं नाही कर बा तर त्याच्यात मी ते माल कोणा नेला बा हो त्याचा शोध लावासाठी झाबरूल म्हणे ये म्हणे तू जरासा पता काढाले तर झाबरू म्हणे बा कसं करू आमचं ते गोळा फेकचं ग्राउंड चालू होतं तयार करणं तर साहेब म्हणे राहू दे म्हणे हो तर ते बहुतेक साहेब काहीतरी काही अडचण आली असेल तर झाबरूला भेटायला आले असेल बा काही सांगता येत नाही असं मला वाटते असं हो का असं तेच तर मला काय आले कोणाची भाडगड झाली का तरी चला ना पाहून येऊ ना नाही का तरी सध्या पळत गेला त्याच्या मागणे संत्या पळतच गेला गाडीच्या मागं ते गाडी गेली संत्या मागच पळाला पाहिलं त्याला लावा ना फोन कुठं आहे म्हणा गाडी गेली त्याला माहिती असेल 100% झाबरूच्या घरापाशी असेल पाहू ना आता संत्याला फोन लावतो हो कुठं आहे समजतेस मग 1 मिनिट बाबा आमच्या घरचे बा ते डाका टाकतील काही बे बाबा कसं तुम्ही आरोप करता म्हणा साहेब काय तुमच्यावर पुरावा आहे काही बी आपलं काही म्हणायचं का आमच्या घरच्या बाला आज लोक असे कोणत्या कोणाची चोरी चपाटी केलीच नाही ना म्हणलं कुठे सापडले काय केलं त्याने आजपर्यंत सांगा बरं तुम्ही
तसं नाही ना भूषणजी आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणजे असं ते म्हणून राहिले का की बा यायनंच डाका टाकला आणि यायनंच चोरले म्हणून. ते कसं आहे, संशयित लोक जेवढे आहे हो त्याची चौकशी होतच असते. आता कालच्या आजचीच गोष्ट, त्या बाकीच्या याच्या तपासण्या झाल्या नाही का ओळख पटवायच्या. मग तसंच आता शिवलाल भाऊच्या इकडे बी थोडंसं म्हणजे वातावरण पलटलं हवा. असू शकते, काही सांगता येत नाही, म्हणून साहेब आलेले आहेत. पण नसतं झालं ना हे. असं म्हणा तुम्ही, कोणत्या राजकारणाचं म्हणा, याचं म्हणा, त्याच्यात असतील ते, पण अशा चोऱ्याचं पडत नाहीत ते. तुम्ही पाहून घ्या आमच्या घरात काय तुम्हाला तपासणी करायचं असेल ते डबे डबे पहा. पण आमचं काही म्हणणं नाही, पण त्याने चोरी केलीच नाही. नाही नाही, चोरी केलीच नाही ना, आम्ही सांगतो ना 100%. पण कसं असते, आम्हाला ज्याच्या घरात चोरी झाली त्याचीही तपासणी करावी लागते. हो, एवढंच काय सांगतो तुम्हाला. हे तर बाकीचे लय झाले. कोण आलं, कोण गेलं, कोण होतं. कारण की ते कसं त्यानं आज दिवसभर पोलीस स्टेशनच्या वातावरणामध्ये त्यानं पूर्ण म्हणजे इकडे जाय तिकडे जाय, त्याचं पूर्ण आमच्यावर रेकी केली त्यानं. म्हणून त्याच्यावर डाऊट आहे आमचा. ते झाले कंदील आबोज झाले, त्यानंतर मुंशीराम ढुटके आणि एक आपलं बबनराव, हे चौघंजणं पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दिवसभर होते. तर त्याचं बा काय म्हणणं होतं, काय सजी ते हिंडून राहिली, म्हणून त्याच्यावर डाऊट वाढला आमचा. म्हणून आम्ही इथं आलो. म्हणून आता तुमच्या चौघाच्या घराची तपासणी मला करणं आहे. हो, पण काही हरकत नाही. आमच्या घराची तुम्ही हे बा कुठेही तपासणी करा. हो, काय खोदायचं असेल तर घर खोदा, पण म्हणून लोकांना सांगू नका बाबा हो या डाक्यात नाही आहेत म्हणून. फक्त तुम्ही काहीतरी फाईल गिल हरपले बा, भेटासाठी आलो म्हणून असं म्हणून काहीतरी सांगा लोकायले. नाही तर सगळ्या गावात चर्चा होईल, आमच्या गावात राहणं मुश्किल. तर तुम्ही पाहू शकता, काही हरकत नाही. देवदास दादा तुम्ही अंदर बसा म्हणलं, पहा काय आहे तर. हो ना, म्हणून तर ते माझ्याकडे आलेत पहिले. म्हणजे चला बा तुमच्या समोरच मग. चला मग आता दाखवून द्या काय आहे काय आहे तर. हो, डबे ते सगळंच आता म्हणजे अर्धा घंटा लागून द्यायला. हो चला म्हणा, चला साहेब घ्या तपासणी करून घ्या, कुठं काही सापडते का तर पहा. बरोबर, ठीक आहे, चला मग. हो चला. साहेब पाहून घ्या म्हणलं. सगळं आता किचन मध्ये पाहून घ्या पहिले, नंतर मग आपल्या इकडे हॉल आहे, नंतर बाजूने एक आपलं डायनिंग रूम आहे. असे 4-5 रूम आहे आमच्या घराले. सगळ्या पाहून घ्या, कुठं काय वाटते तर पहा. तिथं 2-3 गव्हाचे पोते आहे, ते पहा. तुम्हाला जे पाहायचं असेल ते पाहून घ्या. इथं आमच्या घरात काही दिसते का पहा, वर जाऊन पहा, इकडे खोली आहे ना, सगळं पहा. हो, तुमच्या समक्ष काही सुटकेसा पेटा हे ते बाहेर काढून ठेवा तुम्ही. हो, आम्ही सगळं चेकिंग करून घेतो. बाकी मी काय म्हणतो, आपले शिवलाल भाऊ कुठं आहे? ते आले नाहीत का? ते कुठं आहेत म्हणलं, घरी नाहीत का ते? बाबा त्याचा मोठा ताप आहे. सकाळी गेले ते कंदिलाबाजी हे सगळे. त्या कंदिलाबाजीला काहीतरी त्या पोलीस स्टेशनचं काम होतं म्हणे, आले असतील ना ते. तर ते त्याची गाडी फेल पडली. आता ते दुरुस्त करून एक घंटे देतो म्हणे, रस्त्यातच आहेत ते. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथून ते घरी पोहोचलेच नाही, नाही का? अच्छा, बरोबर. हो, ठीक आहे. पोलीस स्टेशनला आले ते, तेच सांगून राहिलो आम्ही. बरोबर, येतील ते. हो, काही हरकत नाही. हो, कुठं तरी काही ते कार्यक्रम करायला गेले ते. हो, पण पहिले याच्या घराची झडती घेऊ, नंतर त्याचं पाहू. बरं, ठीक आहे ना. हो, पहिले आता आम्ही सुटकेस आहे ते तुमच्या बाहेर काढून घेते. हो, सगळं चेक करून घेतो. चला आपलं घ्या बरं, लवकर सांगडे घ्या. एक रूम सगळेजण चेक करा. बसा डिवडेट बोट तुम्ही थांबा इथं. चला. पण आपलं रावडी साहेब, हो तुम्ही काय करा, हो तुम्ही या PUP मध्ये पाहून घ्या. बरोबर, काही सांगता येत नाही, PUP मध्ये लपोटीत लोक. हो, घ्या अजून ते आपलं सोपा गिपा उलटा तिलटा करा. हो, इकडे तिकडे सगळं चेक करा. हो, आम्ही पाहतो अंडरचं. हो चला डिवडेट भाऊ, या तुम्ही या. हो चला तिकडे तुमच्या समक्ष. बरं, चलो. पांडे साहेब, हे सुतही काढली म्हणलं गव्हाच्या पोत्याची. हे उबळू का पुरे? पहा म्हणलं याच्यात काही दिसते का आता. हात घालून पाहिलं पण हे काही नाही वाटते याच्यात काही. पहा आता उबळू का हे? बरं, ठीक आहे, उबडतो मग. आता हे झालं की अजून कुठं जाणं आहे म्हणलं आपल्याला, नाही आपल्याला पांडे साहेब? त्यानं आता पहिली इथं तर आता सुरुवात झाली. हो, हे आता सगळे झाल्यानंतर आपल्याला कंदील बुड्याचे जायचं आहे. याच्यानंतर मग आपल्याला ते मुंशीराम ढुटके, नंतर आपलं बबनराव हेमाळे. हो, तर इतके जणांचे आपल्याला पूर्ण रात गेली चालते, पण पूर्ण ओके करायचं आहे. हो, फक्त कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे एवढं पहा. हो, कोणाला सांगू नका. एक घर बरोबर आपण कव्हर करू. हो, चला घ्या पटपट. चला म्हणून रावडी, आहे का काही POP मध्ये आहे का म्हणलं काही? हो साहेब, नाही म्हणलं नाही. तिकडे पावर घडूची खाली असेल तर बहुतेक तिकडे असू शकते. गाद्या गिद्या हे ते उस्त्या गिस्त्या थांबला सगळ्या. चला मी उतरतो खाली. रे बापा ले झालं रे बाबा. शिवलाल भाऊ तर काही काम नाही बा. शिवलाल भाऊ ना लय मोठा धाका टाकला होते. नाही हो ना, ते गाडीतले पैसे यायला आणले कर बा. अरे बाबा, पोलीस आले, यायच्या घरात पाहिले. झालं बाबा, झालं आता. मला वाटते लवकर निघायला पोती, इथे थांबायला पुरत नाही बा आता. समजलं आपल्याला काय आहे नाही का. झिंबल भाऊ सांगायला लागले का तो. चला आता पटकन, इथे थांबण्यात मजा नाही. मला माहित आहे ना खुराक तुमची कंदीला भाजी. हा ना, तुम्ही वर पाहणार राजा. नाही खुराली एक प्लेट का नाही खाल्ली तर झालं माय. बस झालं काय, बस झालं. घ्या मग गाड्यानं, अजून आहे ना गंजा. मग माय जरा पोट नाही बरोबर म्हणून, नाही तर तुम्हाला आवडत नसतो मी.
काय मरतं का खुगऱ्या खोकू नाही का पोटात जर फुगल्या तर मराची पाहिजे. हो ना आधीच आता हे पहिले खपाळ आम्हाला लंपास करत नाही ना पहिलं झालं पाहिजे. अरे नाही रे बा देव मग तसं नसते ना कशी काय भेटलं म्हणजे का काही खातं का मग पचन एवढंच खावं माणसानं अंतरून पाहून पसरावे असं म्हणते ना. मग काय नाही तर मग पोटाचा बिगाडा करणं अल्सर आहे असं झालं ना पेंडिक झाला मग कमीच खा लागते आणि एक तर घुगऱ्या म्हणल्यावर माहिती नाही का चट्ट होती बिलकुल पोटात नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे कामच काढते ते रातच्यानं 12-1 नंतर ते कुरकुर कुरकुर सुरू करून देते. ते नकोच बाबा बस झाला तर एक प्लेट आहे एवढी वरपतो बस आता आणि चालला जातो आम्ही गावाकडे. ना बाबा लवकर तुमच्या ज्यानं तंगाडून आम्ही असं वाटतं काही जाते बोऱ्या वाराचे काही आम्ही आता हे माल नेतो घराकडे. हो ना जाऊनच नाही राहिले तर हो ना दिवस बऱ्यापासून इथंच आहेत ना. हो ना तिथं आहेस म्हणा घरी वाट पाहत असेल ना तुमची तर मग काय तर जा लवकर जेवण झाले की पटकन चालले जा मग काय तर बसले आपले रातचे जास्त उशिरे करणं चांगलं नाही. हो ना रोईन डुकरं हिंती आडवे येते कुठं बसतावा नाही का बसले आपले बिबटी बी काही हिंटे काही आमच्या एरियात नाही बिबटी बिला येतं. आम्ही जंगलात थांबतच नाही रातचे. आता ठाण्याला बिबट्याचा भेव दाखवते नाही का हो ना आता याला वाटतं पाहायला पाहिजे. अरे म्हणलं ते बिबटी फिफ्टीला आम्ही भेणार नाही म्हणलं पण घरच्याला भ्या लागते ना आम्हाला असं आहे ते. हो तसा काही विषय नाही आम्ही आता जाणारच आहोत. आम्हाला काय रातच्या इथं मुक्काम करायला लावता बा थंडीच्या गावाकडून मारता आम्हाला इथं नाही ब्लँकेट नाही काही नाही तुमच्या खोपडीत काय आहे काय नाही. नाही वावरात राहूच नका बा हो वावरात मजा नाही सरपत आहे ती सरप निघते हो भयानक काम आहे. आम्ही त्या बा एवढी मोठी तूर आहे वावरात नाही चोरीचं भेव आहे काही हे बा कोण ठोकून नाही राहते सांगता येत नाही पण तरी आम्ही थांबत नाही. निश्चिंत नाही बा पण आपण थांबायचं नाही. हे बा आता बैलगाडीत नाही आता हे घेतले आपण कट्टे गौऱ्याचे लवकर निघतो आता. घ्या आता काही टाइमपास करू नका घ्या पटपट मारा वर पे आता. हो ते पहिले महत्वाचं आहे नाही का चला घ्या खाऊन घ्या बबनराव घ्या म्हणलं उरकून लवकर लवकर निघणार आपल्याला पुढे जाऊन लपतो आम्ही मग भरा तुम्ही गाडी मग हाऊस हजार पुढे बरं हो करा सुरकून दिला पाहिजे चालल्या फुरके. चला बा भांड्यात जीव पडला नाही का हो गेले एक खेपची हो ना मोठी पिढा बा मी जाते का नाही का राहते मुक्कामी इथं हो ना व्यवस्था लागेल लट्टावे आता जाते का नाही इथं. आता गेले तर खरी हो 1.5 किलो पोहोचले असतील ते पण आता म्हणलं हो चढू का आता वरे मी गंजीवर तळवं गिळवं बाजून करतो पेंड्या बाजून करून टाकून पटापट आपलं कट्टे काढले आपले पोती ते अंदर घालून देऊ गाडीतनी खाली आणि चालले जाऊ गाडी घेऊन तुम्ही बैल घेऊन या तोपर्यंत. नाही हे बा देव म्हणजे एक काम करतो तू गंजीवर चढ पहिले हो ते सडकीवर त्याची गाडी दिसते का बा गेले का नाही तेवढं पहिले पाहून घे नाही तर मग कसं भलकस अजून यायचे वापसले का जे काही भुललं तर काही राहिलं काही सांगता येत नाही बरं हो असे कामं करायच्या वक्ती भल्ल्या अडचणी तिथं होय तू रे आणि पाहून घेते गेले का सडकीवर. अरे गेले का रे देव मग दिसते का सडकीवर कमांडर दिसते का म्हणलं तेच पाहून राहिलो ना मी तेच पाहून राहिलो हो चालले वाटते बहुतेक बसले घेतलेले आहेत कमांडरमध्ये बसलेले आहेत हो पण अजून गाडी तर काही सुरू केलेली नाही जागेवर उभी आहे सध्या. काही जाते रे बा गेले का नाही रे देव मग गेले का ते आता गेले हो गेले म्हणलं गेली गाडी गेली जमला आता कामच झाला आता पाहिले ते गेले का बस जमला आता झाला मोकळा माणूस चल काढते थळव खाली काढ आणि पटपट गंजी मोकळी कर काढते कट्टे बाहेर मी बैल जोडी घेऊन येतो पटकन. बरोबर जा लवकर जा बैल घेऊन या तुम्ही मी तोपर्यंत काढतो ते बाहेर जा लवकर. गाडी संत्या येऊन राहिला तिकडून द्या दिला संत्या इकडे ना इकडे काय कुठं आहे लागला काही पता. लागला पता लागला आपले ठेवला बघा ठेवला भाऊ त्याच्या घरी गेले म्हणलं पोलिस आणि ते आपले देवदत्त भाऊ त्याच्या संगत आहे पण मोठा घोष होणार आहे म्हणलं आता हो हे पा भाण्याचा बुद्या आता माथ्याच्या बुद्या आता अजून आपलं हे बबनला हो यायचं हे पा कठीण काम होणार आहे कठीण बोलून राहिला म्हणजे कसं काय म्हणजे काही ऐकलं का तो गेलता का तिथं मी लपून ऐकलं ना तिथं त्याच्या घरापती गेलो मी तर तेवढं ते ठेवला त्या घरापती गोष्टी चालू होत्या भूतेंची आई म्हणे बा कसं काय तुम्ही म्हणता मानवल्यानं असं कसं काय केलं असं कळतच नाही ते चोरी करत नाही. माझी चोरी कायची म्हणलं कोणती चोरी केली बा शिवलाला आता शिवलाल भाऊ हे 3 जण हो यायनं चोरी केली म्हणते असं म्हणणं आहे पोलिसांचं. तर ते कोणते ते गाली लुटली का गाली तर ते गालीतले पैसे यायनं नेले का बा ते पाहताचे आले होते ते हो तर आता शिवलाल भाऊ त्या घरात मी सगळे डबे डुबे हुसकून पाहू लागले ते हो आपलं मी ऐकलं तिथं सुटकेता गिसकेता खोलल्या होते त्यानं. अरे बाबा हे तर उलट झालं वाटतं मग अंगावर इथं सांगा तर येईल यायच्यावर कसं शेकाल. अरे पण याय ना का डाका पाळला करायच्या माय बिन नसतात काही बी आपलं अरे ते म्हणलं ते दुसऱ्या कामाला गेले यायच्यावर काय आला आता हे ते ठेवलं तर काहीच नाही. आता हे झालं की त्या कधी लाभायची ते जाणार आहे ते हो पूर्ण घराची खोलफिटी मग काय आता सगळं पाहिलं सुरू आहे सध्या गिद्दे वरच्या पीओपी आहे ना पीओपी हो त्याच्यावरही पाहू लागले ते बापा लय खतरनाक काम होणार आहे हो यायनं बहुतेक पैसे तोलले वाटते बा. काही आपलं काही नाही तसं काहीच नाही ते हो त्याला डाऊट आला काही हरकत नाही जाऊ तिकडे नसते ना कशा काही ना काही सुराग लागला असं भाऊ यायनं काहीतरी 100% मला यायचा काहीतरी म्हणजे काळबेर दिसून राहिलं गड्या. अरे बा काहीच नाही ना काळ बरं कायचं अरे पोलीस स्टेशनला गेलते ते मजा पाहासाठी की बा हे संशयित आरोपी सापडते का मला सांगे ना चालतं का म्हणून मी गेलो नाही पण तिथं ते संशयित आरोपी कोणीच नाही सापडलं. मग हे वापस यायला लागले रस्त्याने याची गाडी बंद पडली ते काय मोठं काम निघालं द्यायचं तर आता ते रस्त्याने आहे ना दुरुस्ती झालीच म्हणे येतो म्हणे आम्ही. तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे पण आता हे कसे काय आले मग याच्याच घराची खोलपिटी करायले काहीतरी असू शकते बाबू पाहू ना आता काय होते तर चला ना शिवलालच्या घराच्या तिथं बाजूला काय होते काय चला पाहिले चला चालेल सध्या चला काहीच मजा नाही जाऊ जा तुम्हाला जा असून जा मी कसं तूर आता ते पेंड्या निवडून झालं थंडा का पाठकोड गेलं माझ्या कामातून हे काही माझ्या आळूसारखं होऊन नाही राहिलं मी चाललो घरी. तू जाय ना बा पण आम्हाला जाऊ दे चाल रे बा संत्या चाल म्हणलं लपून ऐकू आपण काय तर चलो.
बाबा कमाल झालं नाही का हो ना, म्हणजे चोरी व्हायच्या आधी पोलीस लोक आले बा याच्या घरी हो ना, अजून तर त्या गंजीतलं त्याने काढली नाही माल. कमाल आहे आता नाही का हो, काय होईन तर हो बा, एक फोन लावला आणि शिवलाल भाऊले हो इकडे आले म्हणतो बा तुमच्या घराची आता पूर्ण बिलकुल खोल फिटिंग सुरू आहे. जाऊ दे, शिवलालच्या घरी गेले तरी काय सापडणार आहे नाही का मला वाटते तरी त्याला टच करून द्यावं नाही का पोलीस आलेले आहे बा तुमच्या घराची खोल फिटिंग आहे. काय झालं काय नाही आता त्याला कसं तुमच्या डाऊट आहे काय सांगा. चला लावून द्या फोन. बोल म्हणलं काशीनाथ, काय म्हणते पोलिस? कुठे गेले पोलिस? अरे कुठं काय तर राजा तुमच्या घरी आले ना ते मग कंदील बुड्याची इथं तो इथं ना आपल्या मारत्याच्या इथं आणि इथं आपल्या बबण्याची इथं हो चेक करणार आहे म्हणते हो असं आता वार्ता भेटली मला. अरे कसं काय? अरे बा अजून तर हातात येणार लागला आमच्या राजा. तो आले पोलिस? तेच म्हणून राहिलं ना मी म्हणजे चोरी व्हायच्या आधीच खबर लागते का आपल्याकडे पोलीस आले. तेच तर म्हणून राहिलं कसं काय म्हणून राहिलं हे. नाही काहीतरी डाऊट आला वाटते त्याचा आमच्यावर लागला नाही का. पोलीस स्टेशनला होतं तर हो काही सांगता येत नाही. चौकशीसाठी आले असं येऊ दे आले तर हे बा काही आपल्याला अडचण नाही. आणि आपल्या घरची किती काही खोल फिटिंग केली तर 1000-2000 निघतही नाही. तेच म्हणलं ना म्हणून तर टेन्शन नाही घेतलं मी हो. पण तरी आता कंदील बुडा हे ती यायले म्हणा जरा कापसा गिपसाचा पैसा असेल तर पहा म्हणा बा त्याला टच करा लवकर. त्या भाण्याच्या घरी जाणार आहे तर लवकरच तू हे झालं की हो असं समजलं मला. बरं मी सांगतो ना आम्ही इथंच थांबलेलो त्या बैलबंडीची वाट पाहून राहिलो हो. त्याला अडवतो ना आता हो सांगतो मी कंदीला बजीले. तसं काही टेन्शन नाही. आपल्या घराने काय पैसे आहे करू दे खोलपीट. आपण चोरीच नाही केली ना आपल्याला काय सापडणार आहे ती 1 करोड रुपये. पण तरी त्याला टच करून दे तेवढं हो कंदीला बजीने यायले. ठीक आहे मी आता पाहतो तिकडे काय चालू आहे ओके. मांडून टाकतो मला 4 पाहिल्या हो मांडून टाकतो. लक्ष्मणरावची इच्छा आहे हो व्हायचं नाही. बरं लक्षण बघितलं आहे बरं टाकतो मानून टाकतो हो सर उदारेस आहे बरं जा मग आता हो काही हरकत नाही. मी आता बंद मारतो चालला जातो. काय तिकडे ते आता पोलीस कुकडे गेले काय पताही नाही का नाही का. हे गेले तर गेलेच मग काही पताही नाही फोनही नाही. देणार बा कोणाचे ते टाकले खूप समाचार मग काय तर त्याचे ते पाच बशीर आपल्या इथं आले का मग चल येतो मग मी हो ठीक आहे मग. आता कसं कुलूप लावून घ्यायला ग घराकडे चालू झाला नाही का. आता काही दैन राहिलं नाही कोणाची. चला आता बंद मारून टाका. हॅलो हा बोला ना बाबा काय म्हणता म्हणलं काय आलेच ना का घरी अजून कुठं आहे म्हणलं तुम्ही. येऊ राहिलो मी काय म्हणतो हे ऐक ना पहिले. अरे बा घरी जाय म्हणलं तू लवकर अर्जंट घरी जाय म्हणलं. तुला माहिती आहे का गावात काय झालं तो. ते पोलीस आले म्हणून झुंबर भाऊ सांगितलं हो काहून काय झालं काय पोलीस गावात गेलाय तर. मग आपल्या घराकडे आले ते तुला माहित नाही का राजा काय माणूस आहे. तू का दैनच देत बसला का. कुठं आहे तू चक्कीच आहे का. आता काय करा मग आता दैन होती हे आलो भाऊ काढून दिलं चाललं होतं घराकडे. आपल्या इथं काय लिहिलं म्हणलं आपण काय केलं. नसतं लष्टांग आलं ना राजा. मग काय तर पोलीस आपल्या घरी आले म्हणते हो. त्या शिवलालच्या घरी घुसले तरी मग मला कशाचा फोन आला ना. मग काय तर अरे लवकर जाय तू आपला नंबर आहे म्हणते दुसरा हो लवकरात लवकर जाय. आणि आपल्या घरचं सिलेंडर हो लवकर ते बाहेरच आहे ना किचनमध्ये आज. ते आपण हार नाही टाकला 3 लाखाचा त्या मारत्याच्या बापाने दिलेला हो. ते राजा म्हणलं त्याच्यात नाही टाकासाठी आपण वरे काढलं. तर आता तू काय कर हो लवकर म्हणलं जाय घरी आणि ते सिलेंडरचं लवकर काहीतरी कर. बापरे मग आता कसं काय करू म्हणलं मी सिलेंडर कुठं ठेवू म्हणलं अंदर ठेवू का मग ते फरशी खाली होतं तिथं. नाही ना ते उखरलेलं दिसत ना मग हो. हे काय होय बा आलं लक्षात तर हो. तू काय कर आता एक काम करतो मी सांगतो तसं कर हो. आपल्या अंगणात ती मागच्या साईडनं हो तिकडे ईर नाही का आपली हो जुने आपल्या आबाजीनं बांधलेली हो त्याच्यात मी टाकून दे म्हणलं डायरेक्ट हो. इरीत टाकून दे सिलेंडर. बोलता म्हणजे ते आपल्या इरीत टाकू का मागच्या अंगणातल्या त्याच्यात नाही. काय करतं दुसरीकडे कुठे टाकतं तू सांग ना आता. त्यानं जर सगळं हे पा शिवलालची ते POP बी पाहिली म्हणते त्यानं. मग सरळ सांगत मग त्यानं कशानं म्हणून मग लवकरात लवकर तू जाय कसंही करून ते सिलेंडर इरीत टाकून दे हो. नाही तर गेलं रे भाऊ हे पा अटॅक किती पण मला लवकर जाय तू. पप्पा जातो म्हणून मी हे बस चक्की काही लावत नाही पटकन पोहत जातो मी मारतीला घेऊन जातो हो. 1 मिनिट मारतीला नेलं चालते ना. मारतीला घेऊन जा. तेच तर आता शिवलाल तिकडे आहे म्हणून येऊन फोन लावला मी तुले. शिवलाल तर हसून राहिला ते म्हणे घरी काही सापडत नाही. पण आता त्याला काय माहिती आपली तेवढं आहे म्हणून. आता लवकरात लवकर हो ते सिलेंडर फटकन इरीत जाऊन टाकून दे मारतीला घेऊन जा. बरोबर जा चालूच मी आता हो चालू. बोल राहिला तू काय आपल्या घरात नाही काय म्हणजे चौकशीसाठी आली का पोलीस लोक. अरे म्हणलं मा उड्यानं काय आणलं बा कुठं काय मला तर माहिती नाही काहीच. ते बा नसता घोर करते माबुडा निरा खबाळाच्या मागं असते काय करतात ते तिथं पोलीस स्टेशनला गेले तिथं शेकाला यायच्यावर आणि यायची सदा म्हणजे खोल फिटिंग सुरू केली त्यानं पोलीस लोकांना म्हणून तर पोलीस आले. शिवलालच्या घरी चालू आहे ना खोल फिटिंग करणं सगळे डबे हुसकणं सुरू आहे. आम्ही आलो ना तिथून पाहून आता मग आपलं मला फोन आलता ना आपला झुमऱ्याचा. आता हे पा लवकर मा घरी चाल तू लवकर आपल्याला जाणं आहे म्हणलं. सिलेंडरचं काहीतरी करावंच लागते आम्हाला. तुला तर माहितीच आहे काय प्रकरण आपलं. पण आता तो घरी येऊन मा घरचं मला पाणी लागेल का काही. आता माय बी आता 2-3 लाख रुपये घरी असतेच ना बा. मंडपाचे आहे आता कापूस शिकला होता मला पाहा लागेल ना ते बी जरासं. तू करणं आता पटपट मी माहिती करतो रपादपा. बाबा तेवढे 2-4 लाखही असले तर तेवढे काही नाही बा. मा घरीला आहे ना ते सिलेंडर मध्ये तुला माहित नाही का. मा बुड्यानं सांगत नाही का आपल्या घरची गोष्ट आहे नाही. लवकरात लवकर म्हणे मा बुडा म्हणे सिलेंडर रपादपा करा म्हणे घराच्या बाहेर नाही म्हणून लवकर. सांगा आता ते सिलेंडर रातचं कुठं नेलं लावतो तू आता. अरे राहू दे ना बा घरात ती कुठं आहे ते कुठं ठेवलेलं आहे म्हणलं फरशीच्या खाली आहे ना ते. नाही ना त्या दिवशीच्या बुड्यानं 3 लाखात हार द्यायला नाही करवा ते त्याच्यात टाकासाठी सिलेंडरवर काढलं होतं. अजून ते अंदर ठेवलं नाही. आता ते फरशी अजून आता ते वैकू यायची ना उकर वाकर केल्यासारखं म्हणून बुडा म्हणे लवकर ते सिलेंडर उचल म्हणे आणि आपल्या घरामागे ईर आहे की नाही हो त्याच्यात ते टाकून दे म्हणे पाण्यात नाही हो इरीत नाही डायरेक्ट आपल्या अंगणातल्या मागच्या.
हो का, बरं 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 येतो मी. हो, काही हरकत नाही. चल मग आता काय म्हणजे इरीत टाकून द्यायचं का? पण लेका इरीत नाही पाहिलं पाहिजे त्यानं. हा हो, चल बघ काय होते पोह आता नाही का. पटकन रपादपा करावं लागल, नाही तर येतील ते आता नाही का. चल, कोणाचा नंबर आहे कोणाचा नाही आता. ते माझ घरी येणार आहे ना पहिले आता. मग काय तर पहिले शिवलाचं होतं ना, आता माय आहे म्हणते. मग शिवलाच्या घरी काय सापडते भेंड. चाल लवकर फटकन, लवकर रपादपा कर नाही दे. हो, आता काय नसते कामं करते राजा हे दोघे बी. मा बुडा बिन तो बुडा बी नसते कामं. हे शिवल्या द्यायची सांग. हा काय 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 तिथे ते कॅश आणायला गेले ते का काय गेले तिथं. नसतं हातानं आता हाय ती गमावते काय सांगा. चल बा लवकर. काय तर राजा, तो असंही बुड्यानं मस्त केलं, वावर घेऊन टाकलं, जाय तिकडे. हे आमच्या मागं लोचा लागला. मग 30 लाख रुपयाचा माल आहे ना, आणि आता भाव वाढे सोन्याची. 50 लाखाला काम दिलं ते. मग काय तर चल लवकर फटकन बा, लवकर. नाही तर हे बा पुरा आम्ही रस्त्यावर येणार आहोत. हे काय सापडलं ना सिलेंडर, माबुड्याला वाटा खाला म्हणून समज. हो, माबुडा गेलाच म्हणा. लवकर चाल बा फटकन, लवकर चाल.